नमस्कार. आज 6 सप्टेंबर 2024 आणि आपण बघणार आहोत आता की राहिलेल्या मान्सूनमधील जो कालखंड आहे यामध्ये पाऊस कसा राहील, ज्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामधील पावसासंदर्भात माहिती आपण मान्सून तर अगोदर दिलेला आहे आणि भारतातला एकदम सक्सेसफुली मान्सून आपण 90% पेक्षा जास्त सक्सेस असेल अशा प्रकारचा आपण मान्सून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे पाऊस देखील झालेला आहे. आणि आपण आतापर्यंत तुम्हाला जी माहिती देऊ शकलो नाही किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पावसाचे पोहोचले नाही, त्याचं कारण म्हणजे माझं एक पोटाचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यामुळे बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बंदच होते. जर आपण बघितलं आता थोड्या वेळापूर्वी जो पाऊस झाला असेल, गडगडाटी पावसाची ढग होती, तर त्यामध्ये मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या ठिकाणी गडगडाट देऊन मध्यम ते जोरदार पाऊस देईल अशा प्रकारची स्थिती. यानंतर अकोला, जळगाव आणि जळगावच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील चांगल्यापैकी या ठिकाणी तीव्र अशी पावसाचे ढग आहेत, ज्यामधून मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे. आणि दुपारी जे असेल तर विदर्भामध्ये देखील पाऊस झाला, त्यासोबतच कोकणामध्ये देखील पाऊस बरसलेला आहे आणि आता आज रात्री देखील विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता आहे, परंतु हा पाऊस सार्वत्रिक या ठिकाणी होणार नाही. यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये देखील आज रात्री पावसाचा अंदाज असेल, कारण की आता सध्या सुद्धा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगल्यापैकी ढगाळलेलं वातावरण आहे आणि यामधूनच आज रात्री पावसाची शक्यता बनेल. त्यानंतर हवामान विभागाचा उद्या 7 सप्टेंबरचा अंदाज जर बघितला, तर ज्यामध्ये प्रमुख इशाऱ्यामध्ये सातारा आणि पुण्याच्या घाटामध्ये मुसळधार पावसाची शक्यता, यानंतर रायगडमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज असेल. या व्यतिरिक्त कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. या व्यतिरिक्त नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर बीडमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशा प्रकारचा इशारा आहे. यानंतर जर आपण बघितलं आता मान्सून संदर्भाची येणाऱ्या दिवसाबाबतची माहिती, तर मान्सून यावर्षी उशिराने जाण्याचा अंदाज आहे. सध्या तरी मान्सून लवकर माघारी फिरेल अशा प्रकारची शक्यता नाही. अगोदरच पाऊस महाराष्ट्रामध्ये खूप जास्त पडलेला आहे, खास करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये. आणि जे मराठवाड्यातील पिकांची पद्धत आहे, तर त्यामध्ये आता सध्या पिकांची बऱ्याचशा काही काढणी असेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील काढणी असेल, परंतु पाऊस जो असेल तर या ठिकाणी आता थोड्या दिवसासाठी पाऊस येत राहील. कधी मध्ये आपल्याला गॅप असतील तर त्या गॅपमध्ये आपण काढणी करून घेणं महत्त्वाचं आहे, कारण की पाऊस सारखा चालणार देखील नाही. म्हणजे 2 दिवस 3 दिवस पाऊस जर चालला तर पुन्हा 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस 6 दिवस आपल्याला उघडीप मिळेल. आणि हा जो कालखंड असेल तर आपल्याला 22 ते 23 किंवा 23 ते 24 तारखेपर्यंत आपल्याला ही स्थिती बघायला मिळेल. 1-2 दिवस प्लस मायनस होतील आणि त्यानंतर जो पाऊस असेल तर हा काही थांबणार नाही. महाराष्ट्रामध्ये 23, 24, 25 सप्टेंबरपासून चांगल्यापैकी पावसाला सुरुवात होईल. नॉनस्टॉप पाऊस हा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चालण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 22 ते 23 सप्टेंबरपूर्वी तुम्हाला जी पिकांची काढणी असेल तर जेव्हा आपल्याला उघडीप मिळेल या ठिकाणी नक्की करून घ्या, कारण की सूर्यप्रकाश देखील चांगला असतो. अशा वेळेस लवकर आपण काढणी करा. उद्याचा जर आपण अंदाज बघितला तर उद्या जो पाऊस असेल तर विदर्भामध्ये देखील काहीसा दक्षिणेकडे जो असेल तर आपल्याला जोरदार स्वरूपाचा या ठिकाणी बघायला मिळू शकतो. यासोबत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील ही स्थिती असेल. छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी देखील परभणी आणि हिंगोली, नांदेडमध्ये देखील उद्या काहीसा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो. ही स्थिती आपल्याला दक्षिणेकडील विदर्भामध्ये देखील असेल. या व्यतिरिक्त जो असेल तर पश्चिमेकडे देखील काहीशा आपल्याला सरी ज्या असतील तर धाराशिव, लातूर, त्यासोबत अहमदनगर आणि नाशिकच्या देखील काही पूर्वेकडील विभागामध्ये या ठिकाणी देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी देखील काही वेळासाठी येऊ शकतात. त्यानंतर दक्षिणेकडे देखील सोलापूर, सांगलीमध्ये खास करून सोलापूरमध्ये देखील काहीसा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती आहे आणि किनाऱ्याला देखील उद्या काहीसा पाऊस होईल असा अंदाज आहे. यानंतर जो मुख्य पाऊस असेल पुन्हा देखील पावसामध्ये वाढ होईल. तर ती सध्या जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये आहे तर ते उत्तरेकडे सरकून पुन्हा जे असेल तर छत्तीसगड म्हणजे डिप्रेशनमध्ये त्याचं रूपांतर होईल कमी दाबाच्या क्षेत्राचं आणि ते पुन्हा पश्चिम बंगाल, त्यासोबत ओडिशा आणि झारखंड अशा प्रकारे महाराष्ट्राच्या विदर्भाच्या पूर्वेकडील विभागामधून जाण्याची शक्यता आहे.
आणि मध्य प्रदेश अशा प्रकारे ते उत्तर पश्चिम दिशेला सरकेल आणि त्याच्या प्रभावाखाली जे असेल तर जेव्हा 9 तारखेला हे डिप्रेशन बनेल तेव्हा 10 तारखेपासून जे असेल तर विदर्भामध्ये या ठिकाणी पाऊस वाढायला सुरुवात होईल आणि हळूहळू जो पाऊस असेल तर तो पश्चिमेकडे सरकत जाईल आणि संलग्न जो मराठवाडा आहे या ठिकाणी देखील हा जवळपास 11 तारखेपासून चांगल्यापैकी बरसायला लागेल आणि खास करून संपूर्ण जो विदर्भ असेल तर संपूर्ण विदर्भामध्ये हा चांगल्यापैकी धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. यासोबतच संलग्न जो मराठवाडा असेल ज्यामध्ये बीड, लातूर त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर, जळगाव या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा 10-11 तारखेपासून चांगल्यापैकी बरसण्यास सुरुवात होईल. खास करून 11 तारखेपासून जास्तीची शक्यता आहे आणि 12-13 तारखेला त्याची तीव्रता अजून वाढत जाईल आणि 12 तारखेपासून जे असेल तर अहमदनगर, सोलापूर या ठिकाणी देखील हा पाऊस नाशिकपर्यंत देखील आणि नंदुरबारपर्यंत पोहोचेल आणि या संपूर्ण ठिकाणी देखील हा पाऊस काहीसा मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार देखील पडू शकतो. परंतु पश्चिमेकडे जे असेल नाशिक असेल, अहमदनगर, सोलापूर या ठिकाणी बीडचा देखील पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी काहीशी याची व्याप्ती जी असेल किंवा जी तीव्रता आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बघायला मिळेल त्या प्रमाणात या ठिकाणी ही परिस्थिती नसणार आहे. वाटल्यास काही जो भाग असेल की ज्यामध्ये धाराशिवचा येऊ शकतो, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचा देखील पूर्वेकडील विभाग आणि धुळ्यापर्यंत याची चांगली तीव्रता आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि पश्चिमेकडे जे असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये याची व्याप्ती राहणार नाही. तरी पण हा पाऊस काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पडेल. किनारपट्टीला देखील याची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल आणि खास करून घाटाच्या आतमध्ये जो पाऊस असेल तर हा बघायला मिळेल आणि घाटापासून जो घाटाच्या जवळचा जो एरिया आहे पूर्वेकडील या ठिकाणी खूप मोठी याची पाऊस होईल किंवा व्याप्ती खूप मोठी असेल अशा प्रकारची सध्या तरी शक्यता वाटत नाही. आणि परतीच्या पावसाविषयी जी डिटेल असेल तर ते आपल्यापर्यंत नक्की पाठवण्यात येईल. तेव्हा आपण आपल्या पिकांची काढणी जी असेल तर 22-23 तारखेपर्यंत जशी जसा वेळ मिळेल तशी काढून घ्या. त्यानंतर पाऊस जो सुरू होईल तर थांबण्याची शक्यता कमी आहे. आपण मान्सूनमध्ये देखील 24-25 सप्टेंबरपासून अंदाज दिलेला आहे. यानंतरची जी सविस्तर परतीच्या पावसाची माहिती असेल किंवा अजून पावसासंदर्भाची जी डिटेल असेल पुन्हा थोडीशी 5-7 दिवसात अजून तब्येत चांगली झाल्यानंतर नक्कीच आपल्यापर्यंत पाठवण्यात येईल. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.